नमस्कार शेतकरी मित्रांनो, राज्यात अनेक ठिकाणी गारपीट आणि अवकाळी पाऊस झाल्यामुळे भरपूर शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेले पीक गेले. यातच कांदा पिकाचे सुद्धा नुकसान झालेले आहे. अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांनी काय उपाययोजना केल्या पाहिजे जेणेकरून संभाव्य नुकसान कमी करता येईल. तर शेतकरी मित्रांनो, आपण आजच्या व्हिडिओमध्ये गारपीटग्रस्त कांदा पिकासाठी कोणत्या उपाययोजना कराव्या हेच आपण बघणार आहोत. त्यामुळे मित्रांनो, व्हिडिओ पूर्ण बघा. मित्रांनो, कांदा पीक पुनर्लागवडीनंतर 45 ते 60 दिवसांचे असेल तर अशा रोपांची काही प्रमाणात हानी झाली असल्यास ड्रायक्लोसायक्लोझोल 15 ग्रॅम किंवा हेक्साकॉनाझोल 15 ग्रॅम किंवा प्रोपेनोकॉनाझोल 15 ग्रॅम प्रति 15 लिटर पाण्यातून फवारणी करावी. तसेच पाण्यात विरघळणारे खत 19-19-19 नत्र, स्फुरद आणि पालाश पाण्यातून द्यावे. तसेच रोपे पूर्णपणे कोलमडली असल्यास नत्र, स्फुरद, पालाश व गंधक ही विद्राव्य खते 10 किलो प्रति हेक्टरी याप्रमाणे मातीतून द्यावी. त्याची वाढ जोमाने होते. तसेच वादळी पाऊस किंवा गारपिटीला बळी पडलेल्या काही काढणी अवस्थेत असलेल्या पिकाची त्वरित काढणी करावी. काढणी झालेल्या कांद्यांची सुकवण करून ताबडतोब विक्री करावी. कांदा पीक माना पडण्यास स्थितीत असताना पावसामुळे नुकसान झाले असल्यास शेतीतून अतिरिक्त पाणी वाहून जाण्याची व्यवस्था करावी. शेत कोरडे झाल्यास ऊन पडल्यावर कांद्याची काढणी करून शेतामध्ये उन्हात पातीसह कांदा 3 ते 4 दिवस सुकू द्यावा. जवळजवळ 2 ते 3 सेंटीमीटर लांबीच्या मानात ठेवून कांदे कापावेत. कांदे निवडून सुमारे 15 दिवस 3 ते 4 फुटांचा ढीग करून सावलीत सुकवावे. हे कांदे साठवणुकीत ठेवायचे असल्यास हवा खेळती राहील अशा प्रकारच्या साठवणूकगृहात ठेवावे. कांदा बीज उत्पादनासाठी लावलेला कांदा पिकाकरता कांदा पिकाचे थोड्या प्रमाणात नुकसान झाले असल्यास प्रोपेनोकॉनाझोल 1 ग्रॅम प्रति लिटर याप्रमाणे फवारणी करावी. तसेच बोरिक आम्ल 1.5 ग्रॅम प्रति लिटर या प्रमाणात फवारल्यास बीज उत्पादनामध्ये मदत होईल. लागवड केलेल्या कांद्याची सड होत असल्यास त्यावर स्ट्रेप्टोमायसिन या पावडरची 3 ग्रॅम प्रति पंप याप्रमाणे ड्रेचिंग करावी. तसेच 2 दिवसांपेक्षा सतत ढगाळ वातावरण असल्यास पीक चांगले असेल तरीही वरीलपैकी एका बुरशीनाशकाची फवारणी करावी. तर शेतकरी मित्रांनो, अशा पद्धतीने तुम्ही नियोजन केल्यास तुम्ही तुमच्या कांदा पिकात होणारे नुकसान टाळू शकता. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर इतर शेतकरी बांधवांसोबत नक्की शेअर करा आणि तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय जवान, जय किसान.